आता बातम्या पाहूयात विस्ताराने। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे। आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। अनिल पवारांसह त्यांच्या पत्नीलाही ईडीकडून समन्स पाठवण्यात आले। वरईच्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ईडीची 29 जुलैला 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। आता ईडीकडून अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीला समन्स पाठवण्यात आलेला आहे। ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मीनाक्षी, अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स पाठवण्यात आलंय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की ईडीच्या पथकाने 29 जुलै रोजी वसई इथल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि नाशिक पुणे असे पकडून 12 इतर ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचे संबंध आहेत त्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या। आणि त्यानंतर आपण पाहतोय की वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना ईडीचे समन्स आता बजावण्यात आलेले आहेत। खरं तर अनिल कुमार पवार आणि त्यांची पत्नी भारती पवार यांना आज ईडीच्या वर्ली इथल्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेले आहे। खरं तर आपण पाहतोय की ईडीच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार असेल किंवा मग बेनामी मालमत्ता असेल आणि बनावट कंपन्यांद्वारे पैशाची जी काही हेराफेरी केलेली आहे असे गंभीर आरोप आहेत। आणि ईडीच्या हाती ज्यावेळी धाडी टाकल्या होत्या त्यावेळी आणि पुरावे जे आहेत ते हाती लागले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ही चौकशी होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की आता आणखी यामध्ये कोणाची नावं जी आहेत ती समोर येत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। पण प्रामुख्यानं आज ज्या ईडीच्या बजावलेल्या समन्सकडे अनिल कुमार आणि त्यांची पत्नी कारवाईसाठी किंवा मग चौकशीसाठी हजर राहतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, 12 ठिकाणी छापेमारी ईडीकडून करण्यात आलेली आहे। कोणते दस्तऐवज या ठिकाणी त्यांच्या हाती लागलेले आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की आर्थिक भ्रष्टाचार असेल, बेनामी मालमत्ता आणि बनावट कंपन्यांद्वारे जी पैशांची हेराफेरी केलेली आहे असे अनेक गंभीर पुरावे जे आहेत ते ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले। यासोबतच आणि बेकायदेशीर इमारत ज्या आहेत त्या वसई विरारमध्ये बांधल्या आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं तब्बल 22 तास जी आहे ती या संपूर्ण चौकशी दरम्यान अनेक पुरावे जे आहेत ते हाती लागले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे समन्स जे आहे ते बजावण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण पाहतोय की हे दोन्ही पवार दाम्पत्य या ईडीच्या समन्सला कशा पद्धतीत उत्तर देतात, हजर राहतात की नाही, चौकशीला समोर जातात की नाही हे पाहणं महत्वाचं राहील। पण ज्यावेळी 29 जुलैला ईडीचे अधिकारी जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळी आपण पाहतोय की तब्बल 1 तास मात्र अनिल कुमार यांनी दरवाजा उघडला नव्हता। मात्र त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी घरीच होती, पण मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांना दरवाजा तोडून आतमध्ये जावं लागलं आणि तब्बल 22 तास त्या ठिकाणी जी आहे ईडीची कारवाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर आजच्या या चौकशी दरम्यान काय नेमकं ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं समोर येतं हे देखील पाहावं लागेल। जी मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।